कार्यक्रम सुरू होता, सर्वांना दर्शन नंतर मिळेल, त्यांनी बसून घेत कृपा करावी असं सर्वांना विनंती करण्यात येत आहे. कृपया याबद्दल सर्वांनी घडलेली ते जर समोर बसले तर बरं होईल. चला बसून घ्या बरं, कृपया इकडे समोर अशी त्यांना विनंती करण्यात येत आहे. नारायण भाऊ पांडुभाऊ हे भजनी मंडळी बाबांच्या सोबत आहेत. त्यांना मला असं वाटतं की आवाज माझा ऐकू येत असेल ते 5 मिनिटाच्या आतमध्ये कुठे येण्याची कृपा करतील. ओळखणारे बाबांना जवळून पाहणारी भक्त मंडळी या विभागामध्ये आहेत. जशी जवळून पाहणारी आहेत तशी नव्याने काही भक्त मंडळी या ठिकाणी आलेली असतील. आपण सर्व भाग्यवान आहोत की गजानन महाराज साईबाबा ताजुद्दीन बाबा यांची सेवा करणारी जी मंडळी होती तशी नावही ठेवणारी होती. प्रत्यक्षात आपण बाबांच्या सेवेवरची मंडळी आहोत. आपल्याला दर्शनाचा जो इतका जवळ लाभ मिळतो. आपण सगळे पुरी झालो भाग्यवान आहोत. बाबांना समोरून कोणाला येऊ नको जेव्हा इकडे घे समोर. इकडे समोर.
आता पकडायची काय करायची ना
लक्ष नको देऊ. तुमचं झालं असेल तर बंद. 10 वाजता येते. आमच्या डिग्र्या आम्ही दिवसभर काम केले, हमाली केली, 10 पैसे रोजाने मजुरी केली. गरिबी म्हणजे येऊ नये कोणा, पण गावोगावी श्रीमंत लोक आहेत आणि गरिबी आहे. श्रीमंताला गरिबाचे हाल कसे असतात समजते, पण समजत नाही. कितीतरी गरीब लोक दिवाळीच्या दिवशी श्रीखंड खातात, भजे खातात, पूर्णाच्या पोळ्या, भाग्यवान. कितीतरी गरीब लोक अर्ध्या पोटी उपाशी राहतात आणि पूर्ण सुद्धा उपाशी राहतात. त्याची चौकशी केली ना की देवाची सेवा मोठी. आमची फार गरिबी होती आणि 5-6 भाऊ आणि 1.5 रुपये मजुरी आणि आमच्या आईला म्हणून आम्हाला पूर्णाच्या पोळ्या दे, भजे करून दे. आई म्हणजे आहे श्रीमंताची असं माझ्या गरिबाची असं. आई म्हणजे हे दुकानात नाही मिळत. हे 2 किलो बाप द्या, 3 किलो माय द्या, हे दुकानात नाही मिळत. आईच्याकडे आणि भक्ताचं देव. आमची आई दुकानावर गेली, 10 पैसे येतात. आई म्हणते काकाजी 10 पैशाच्या तेल द्या आणि 2 भाकरीचं पीठ द्या, काही पैसे राहतील तर काम करून द्या. श्रीमंत व्हा, काय उरावर बांधून देणार? जन्माला आलं तर पण काही आणलं नाही. ट्रॅक्टरने आणली, मोटरने आणली, जमीनने आणली. आणि एखाद्या दिवशी मेलं तर उरावर कोणी बांधून देत नाही, गेलं तर कोणी पण देत नाही. गोड बोला गरीबाशी. इकडे कोण आहे रे? पुण्य नाही का? पाण्याच्या खाली आमच्या आईला उदार नाही देत. तिकडे कोण आहे सांगत नाही. आमच्या आईला कोणी उदार दिले नाही. मी म्हणजे दुसऱ्या दुकानात जाते. त्यांनी सांगितलं का बाई कामाबाई दिवाळीच्या दिवशी उधारी भेटलं नाही. फाटकं लुगडत आमच्या कपडे आम्ही लहान लहान आमचे कपडे असे होते की कुणीकडून हवा फाटेल. आमची आई नाराज झाली, आता मुलाला काय द्यावं म्हणून मजुरीतले 10 पैसे शिल्लक राहिले. त्याच्यात थेपर मिठाईच्या गोळ्या, एक फाटकी चादर टाकली, त्याच्यावर आम्हाला झोपून दिला आणि एक फाटकी चादर अंगात टाकली. झोपा म्हणे, मी आता तुम्हाला जीव घालते, संध्याकाळी येते. लागलं आम्ही म्हणा आमच्या आता येईल, मागणीला आता येईल. तर मग तिकडून संदेश आला तर गुलाबाच्या आई नाही विडीमध्ये जीव दिला दिवाळीच्या दिवशी. आमच्या डिग्र्या आम्ही शाळेत आम्हाला टाकतो, पहिल्या वर्गात, दुसऱ्या, तिसऱ्या. कपडे नव्हते काय. मास्टर म्हणे फी द्या. त्यावेळेस 6 पैसे फी होती. मास्तर म्हणे गुलाबवर 2 महिन्याची फी
6 पैसे होते. ते फी द्या म्हणलं गुरुजी आमच्या आईने एवढ्या भाकरीसाठी जीव दिला, आमच्यावर फी लावायची. मी म्हणून तुम्हाला 2000 रुपये पगार मिळते, त्यातले 12 पैसे तुम्ही भरून द्या, आम्ही कधीतरी देऊ. तर मास्तरला लागला. मास्तर म्हणजे हितभर पोरगा आहे, आम्हाला अक्कल नाही. मला म्हणजे टेबलावर हात ठेवा. मला असं वाटलं खडी साखर काही साखरायचं, एवढा दंडा काढ आणि ताकदीनं मार. त्या दिवशी वाचून मला म्हण तुमचं शाळेतून नाव. आम्हाला असं वाटलं आपल्या मायबापाने जीव दिला, आपण कुठे जीव द्यायला. म्हणून एका वारकऱ्याच्या बरोबर पंढरपूरला गेला, गाडी महाराजच्या पालखीवर. तिथं आम्ही 12 वर्ष हमाली केली, कपडे धुतले, 12 वर्ष धान्या हाताळल्या. आणि एवढे देवानं आमचे मायबाप वारले, आम्ही डोळ्यानं पाहिले. तर आज आम्ही तुम्हाला डोळे भरून पाहतो. हिंदुस्थान भर देवाला फटाक्याला पैसे नव्हते आम्हाला, दिवाळीला दिवा लावायला तेल नव्हतं. नाचपान आमचा केवढा सोहळा. एखाद्या राजाच्या लग्नातही एवढी लाईट नाही, लाईट आली तरी एवढी वरातही येत नाही. एवढंच प्रेम देवावर प्रेम. शास्त्र 18 पुराण देवाचं वर्णन करता करता थकले. आम्ही मी सारा हिंदुस्थान फिरलो. ज्याला कवडीची अक्कल नाही, पत्र वाचता येत नाही, हा सगळ्यातला मोठा चमत्कार. मी म्हणणारे पैसे घेऊन जा, तुमचा पैसा संपला तरच तुम्ही. आमच्या अयोध्येला 2 कार्यक्रम झाले, हिंदू परीक्षेत ठरले. तिथून आम्ही मथुरेला गेलो. देवाचा जन्म झाला तुरुंगात, तिथं आमचे 2 कार्यक्रम झाले. तिथं गाई चरल्या देवाने वृंदावनामध्ये, तिथं आमचा एक कार्यक्रम झाला. तुमच्या भागवतामध्ये जिथं कालिया मर्दन मारला गोकुळामध्ये, तिथं आमचा एक कार्यक्रम झाला. 2-3 कार्यक्रम दिल्लीला झाले. पानिपतला झाला, तिथं लढाई झाली ती काही दिवसापूर्वी. त्याच्यापुढे मग चंदीगडला आमचा कार्यक्रम झाला. पेपरमध्ये पैकी 3 मारले आपले चंदीगड पंजाबमध्ये. तिथून अंबालाला कार्यक्रम झाला, तिथे मिलिटरी आहे. आणि तिथं 20 मैलावर कुरुक्षेत्र आहे. तुम्ही हरिविजय पाहिलं असेल की अर्जुनाला देवानं 18 अध्याय गीता सांगितल्या. आणि ज्या तलावावर घोडे धुतले अर्जुनाचे, तिथे आमचे 2 कार्यक्रम. ज्याला कवडची अक्कल नाही, गुलाबगोड नाही एवढं. दसऱ्याचं सोनं त्याला कोण ठेवलं बा, त्याला एकाच दिवशी मान असते. मातीची घागर पाण्यासाठी डोईवर, 6-6 मैल बाया पाण्याला पाणी नेतात. त्याच्यात कारण त्याच्यात पाणी राहते, म्हणून तिला किंमत आहे, डोक्यावर नेतात. तसंच आम्हाला एरवी आम्हा पुसे कोण एका देवासाठी. लहान पोरं आले, बाया आल्या, माणसं आली. आमचे कार्यक्रम होतात ते त्याहीपेक्षा मोठे होतात. असा आनंद असा जीवाला नाही. देव म्हणते मी सारी सृष्टी निर्माण केली, सुखी लोक केले, दुःखी लोक केले, करोडपती केले, पण मला दुष्काळ आहे, मला भक्त नाही मिळाले. ते भक्त मिळाले तर तूर फिरला. देव म्हणते सर्व मिळते ना, उडान टप्पू मिळतात, निंदा करणारे मिळतात, कारखान्यावाले, मला भक्त नाही मिळाले. माझी भक्ती हसून आणि रडून उल्हासानं जरी केली, आणि काही लोकांनी टीका टिप्पणी करून केली, तरी मला आवडते. स्वर्गीचे अमर इच्छिताचे देवा, हा सोहळा पाहण्याकरता तूर खेळला व्हावा जन्मा. आमचा असाच कार्यक्रम जळगावला झाला. कानडे, तुकाराम असा एखादा बामणाला झाला. आमची नजर नव्हती एवढे लोक, देवात प्रेम आहे लोकांना. एक माणूस नालायक असला म्हणून कशाला गाव नालायक असते, त्याचाही उद्धार होते, शेवटी त्याचाही उद्धार होते. आता मला काही येत नाही. मी आता
फार थकून जातात. दिवसभर लोकांची गर्दी राहते. काल आमचा कार्यक्रम परवा तेलाऱ्याला झाला, त्याच्या अगोदर नागपूरला झाला. ताजीदीन बाबा जिथं राहत होते पुरुष होतात, नागपूरला झाला. नागपूरहून आम्ही तेल्लाऱ्याला काल मलकापूरला काय झाला येता आणि ते धनलाल आबासाहेब कानडे विलास भाऊ 2 मिनिटाचा कार्यक्रम जळगावला झाला. सगळं पहिल्यांदा करते तिथं तालीम बांधण्यात आहे. नंतर तुमच्या पाय खा कशी लागते रडत रडत खा आणि बाजूला साखर खा कशी लागते गोड. आणि त्या साखरेचं वर्णन करा, काय सुंदर साखर लागते, कशी लागते. आणि त्या साखरेची टीका टिप्पणी करून खा, साखर कशी लागते. काही नाराजी असं देवाचं भजन आहे. हसत हसत घ्या, रडत रडत घ्या, त्याच्या टीका टिप्पणी करा. गोड आहे. आईला 2 मुलं असतात, एक दारातून लाथा मारते, ते 5,000 रुपये पगार कमावते, आईला कोण शाळा घेते, चांगले खेळते. आई असं म्हणत नाही की 5,000 रुपये पगार आहे, या मुलाला राहू दे. आणि हा रोज दारू पिते आणि मला लाथा मारते. गजानन महाराज याला 10 वाजून 10 मिनिटांना मरू दे, 100 रुपयाचे पेट असे कोणती आई आईला. आई म्हणजे येगळी ठाम माझी पंढरीची आहे. आज विमानी चंद्रभागा तुझ्या चरणाची मागा रंगा तुझ्या आधी माने नाव आहे. आम्ही स्टेजवर बसलो ना, आम्हालाही वाटत नाही की तुम्ही खेळला. आम्हाला असं वाटते की मथुरे गाव गोपुराचा हरिगाव आता बद्रीनारायणला आमचा कार्यक्रम झाला. तिथून चीन पाकिस्तान फक्त 20 महिने. साखर कुठे गेली की गोडच लागत. आणि एक दिवस साखरेजवळ लिंबोळी होती, एकच होती आणि एक पोतभर साखर. कोणी आलं तर साखर काय भाव आहे, पण काय त्या लिंबोळीला हातच नाही लावला. लोकांना माहिती हे कळू आहे. मग लिंबोळीला राग आला. साखरेला काय म्हणते लिंबोळी, तुम्हाला खातात लोक, गंगूबाई आली खातात साखरेला, पोर आले ते खातात, कॉलेजचे पोरं आले ते खातात, गरीब आले ते. आम्हाला कोणी विचारतच नाही. आता त्या लिंबोळीला काय विचारणार, दुनियाची कडू लिंबोळी. लिंबोळीला राहणार, तिला काय वाटलं की आपण साखरेची संगत करावं आणि साखरेला सांगितलं की साखर 4 महिने आम्हाला तुमच्या बरोबर राहायचं. मग त्यातून नाश करायचा. म्हणजे का बरं, माझ्यातला कडूपणा जाईल, गोडपणा येईल तर मला नको खात. 4 महिने लिंबोळी झाली. 4 महिन्याच्या नंतर लिंबोळी गोड झाली म्हणून हजारो लोक तिच्या उद्घाटनाला पाहायला. आणि ती लिंबोळी पाहायला, ही लिंबोळी काय म्हणजे आता खा मला, मी खाय गोड. काही लोकांनी ते लिंबोळी खाल्ली ना तर ती कडूच लागली. आणि त्या लिंबोळीच्या मुळे काही साखऱ्या होताना तोही कडूच लागला. असे काही लोक लिंबोळी सारखे कडू, त्याला किती ते ज्ञान सांगावं, साखरे सांगतात तरी ते कडूच लागतात, तरी पण त्याचा उद्धार. आता कोणाचा जन्म जळगाव झाला, तुर्कीला झाला, रामाचा जन्म अयोध्येला झाला, गजानन महाराजचा अवतार शेगावला झाला, ताजीदीन बाबाचा अवतार नागपूरला झाला. तुमचा जन्म गादीवर झाला, टक्क्यावर झाला, गंगारामला मुलगा झाला, साखर वाटतं, ज्ञान लावतं, गररम. ज्या गोपाल कृष्णानं अर्जुनाला गीता सांगितली त्याचा जन्म तुरुंगात झाला. लक्षात घ्या बरोबर, एवढी गसकुटी आहे. आणि तो कसा झाला, स्वतःच्या मामानं स्वतःच्या बहिणीच्या आणि वसुदेवाच्या पायात हातपड्या टाकला. शिदे नाही त्यानं परस्पर नाही केला. आपला एक मुलगा मेला, आईचा मरेपर्यंत विश्वाचे 7 मुलं मारले. 8ची वाणी झाली की आम्हाला मारलं पण तुझा वैरी आता जन्माला येणार.
गुलाबवाला कवडीची अक्कल नाही. ज्याला साधू व्हायचाय, देव व्हायचाय, त्याला टाकीचे गाव कसे सोसा लागतात ऐका. कंसाला गोपाळ कृष्ण पाण्यात दिसे, साखरात दिसे, मातीत दिसे, परसकडे बसता बसता दिसे. एवढं भाग्य करत. देवाला पाहणं करता 12 वर्ष उभे राहायचे. ऐकलं का तुम्ही कुंभमेळा काठ्यावर झोपतात, एका पायावर उभे राहतात. आणि कंसाला भेटण्याकरता देवाने जन्म घेतला. आणि आठव्याची वाणी झाली की आम्हाला 7 भावना मारलं, पण तुझा वडियाचा जन्म नाही. गुलाबवाला कवडीची अक्कल नाही. हा अर्थ आहे एवढा मोठा. ज्यानं गोवर्धन पर्वत उचलला 7 रात्र 7 दिवस तिथे आमचा कार्यक्रम झाला. अशा भगवंतानं अर्जुनाला विराट रूप दाखवलं. अशा भगवंताचा जन्म कसा झाला हे देवाचा जन्म झाला. त्या टायमामध्ये मोमबत्ती सुद्धा नव्हती, एक सतरंजी नव्हती. झाला कृष्ण जन्म अष्टमीशी श्रावण महिन्यामध्ये गोकुळाष्टमीला 12 वाजता कृष्ण जन्म अष्टमीशी झाला. हो मथुरेच्या बंदी शाळे. जय बोला जय बोला जय बोला जय बोला जय बोला. या आमच्या डिग्री सुरू झाल्या. काही लोक म्हणतात आम्ही BA झालो, ग्रॅज्युएट झालो, वकील झालो. अरे झाले, पण ज्यानं अर्ध्या गीता अर्जुनाला सांगितलं, परवा अर्जुनाला विसरून ऐका इथून डिग्र्या सुरू झाल्या. त्याला सत्य एक मोमबत्ती नाही, माझ्या नाही. आम्हाला कवडीची अक्कल नाही, एवढे नाही. आमचं स्वागत नसेल तुमचं स्वागत आणि कुठे उभं राहतं. देवाला टाकीचे भाव सोसा लागतात. त्यावेळेस गोपाल कृष्णाची गोष्ट बनते. रामाची गजानन साहेब साधी आणि ज्याला देवाचे भक्त व्हायचे आहेत त्याला क्षत्रिय खावा लागतात. हा हाय का नाही रे गुरुजी, गुलाबाच्या मागे लागले, एवढा मंडप केला, आता सारा इष्टकीचा नाश करतात. तरी मोनाच्या भजनानं कोणाचा नाश नाही. कोणाचं वाटणं झालं, की दारूनं झालं, कोंबड्या बकऱ्यानं झालं आणि तमाशाच्या मागं ते तमाशाच्या मागं लागले असते. तसा पंढरपूरचा सोहळा तुमच्या गावात. त्यांनी मला तुमच्या गावात बोलत, हे माझी दुसरी वेळ. मला खूप आनंद तुमच्या गावचे लोक, लहान लहान मुलं. नदीच्या पाण्यामध्ये पाणी असते, पण एखादा खडक असते आणि तो समुद्रातला पोटात दिसतो. अशा लोकांना साथ दिली. काही खडखडखडख्या लोकांना विरोध केला असेल, पण हा कार्यक्रम त्याचा असा योग्य ज्यानं रामानं पाहिलं, गोपाल कृष्णाला पाहिलं, भाग्यवान गजानन महाराज साहेब आधी कृष्ण जन्म जर एक पोरगा जन्माला येते तर गाण वाजवून पोतभर साखर वाटे ज्यानं गोवर्धन पर्वत उचलला साक्षात, ज्यानं विश्वरूप अर्जुनाला दाखवलं. त्याचा जन्म एवढ्या कुटियामध्ये आणि मायबापाच्या घरात हार नव्हते, वेळा टाकल्या.
आणि अशा परिस्थितीत जन्म झाला आहे का बरोबर. दिवसाने झाला रात्र अंधेरीची फार पाऊस मुसळधार जन्माले तो शरण धरा फुले वर्षती गुरुवारा जन्माले ते सारंगरा फुले वर्षती गुरुवारा. एवढी स्तुती आहे देवाची. काही लोक म्हणतील केवढी मोठीशी मोठी नाही एवढीच आमच्या कार्यक्रमात बंदी खाण्यातून गोपाल कृष्ण पळून ना जा म्हणून दार लावले त्याला मोठे मोठे रात्र अंधेरीची फार पाऊस मुसळधार जन्माले ते सारंगरा फुले वर्षती गुरुवारा. तुला काही लोकांच्या ज्यावेळेस देवाचा जन्म झाला रक्षसाईला तुला नाही टाकले. देवाचा जन्म झाल्याबरोबर स्वर्गातून तुला तो कार्यक्रम सुरू. रात्र अंधेरीची फार पाऊस मुसळधार जन्माले ते सारंगरा फुले वर्षती गुरुवारा. देवाचा जन्म झाला राक्षसाईला झोप लागला एवढा मोठा ताला लावला बिगरच्या दिशे उलटे बाळाची चमत्कार. गोपाल कृष्णानं बोर्ड लावला का नाही. चला माझा जन्म झाला बरोबर आपोआप कुलपकडून पडते. बोर्ड लावला का नाही. आवाज जबाब द्या आता मला. हे कसा बंद पडला माईक बंद पडला मुद्दाम केला नाही. गुलाब चालू करतो अशा आहेत ना लोक. काय आमची परीक्षा आता पाहिजे असेल तर दाखवतो तुम्हाला. आम्ही ते धंदे सोडले आता नंबरचा एकच धंदा आहे. एक नाम सारी सब दुकानदार. असा आनंद कुठे नाही. रात्र अंधेरीची फार पाऊस मुसळधार जन्माले ते सारंगरा फुले वर्षती गुरुवारा. आघात करती खरोखर निद्रिस्त झाले. देवाचा जन्म झाल्याबरोबर पुण्य बाळाची चमत्कार. आमच्या कार्यक्रमात लाखांना लोक येतात. मुद्दाम बंद केला असेल तर माझा आवाज पुरवतो लोकांना नाही. माझी मशीन वाढायला लागेल ना.